महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा अपडेट त्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये, मग तो गव्हर्नमेंटचा असो किंवा प्रायव्हेटमधला ITI असो, आणि तुमचा नसेल तर तुमच्या परिचयाचा ज्यांचा ITI झालेला आहे, ज्यांना अप्रेंटिसशिप करायचं आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करून द्या. तर ही अप्रेंटिसशिप आहे महावितरणमधली. आता नेमकी याची डिटेल काय ते सर्व सांगतो, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं. ठीक आहे, तर नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर महावितरणमधली आहे. ITIच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही पण विभाग कोणता आहे किंवा लोकेशन कोणतं आहे तर ते अचलपूर विभागाच्या अंतर्गत येणारे आणि एकूण त्यामध्ये 73 पदे आहे. आता याची जर तुम्हाला अप्लाय करायची लिंक पाहिजे असणार किंवा डिटेल ॲडव्हर्टाईज पाहिजे असेल तर आपल्या एकतर व्हॉट्सअपच्या चॅनलवर किंवा मग आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे CST लॉन्चपॅडचं त्या चॅनलला जोडून राहा. तिथे तुम्हाला ॲडव्हर्टाईज आणि अप्लाय करायची लिंक वगैरे तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, त्या टेलिग्रामची पण लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे, तर मी एक तुम्हाला सांगतो डिटेल त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. जे महत्त्वाचं आहे, जे महत्त्वाचं नाही आहे ते तुम्ही इतर वाचू शकता. जे हायलाईट केलेलं आहे ते एकदम इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. कुठची अप्रेंटिसशिप अचलपूर विभागाअंतर्गत आहे. 26-27 1 वर्षाचं असते तेही तुम्हाला माहीत आहे. आता बघा, कोणासाठी इलेक्ट्रिशियनच्या 32 जागा आहे, लाईनमन किंवा त्याला वायरमन म्हणून त्यात 30 जागा आहे, आणि जे विद्यार्थ्यांचा कोपा झाला आहे त्यांच्यासाठी 11 आहे. म्हणजे एकूण अशा 73 जागा आहे. एकूण किती आहे? 73 जागा आहे. आता शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे? सर प्रत्येक वेळेस कॉमन असतं, सारखं असतं. काय? शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असले पाहिजे. त्याला आपण एक तर 10वी म्हणतो, 10वी असले पाहिजे, किंवा त्यालाच आपण SSC पण म्हणतो, म्हणजे 10वी झालेलं असलं पाहिजे. सोबत तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे, पण आता मी एक लाईनशीर वाचत नेतो तुम्हाला एक पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्हाला माहिती आहे 10वीमध्ये बेस्ट ऑफ 5ची पद्धत आहे आपल्या इथे. आता नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी तर ते बेस्ट ऑफ 5चे गुण लक्षात ठेवा. आता ही अप्रेंटिसशिप असो किंवा ओरिजिनल जेव्हा भरती निघते आपली, भरतीच्या वेळेस पण तुम्हाला बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकायचे नसतात. तुम्हाला पूर्ण गुण टाकायचे असते, बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकायचे नाही. जर तुम्ही गुण टाकले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे तुमचे 6 सब्जेक्ट आहे, 6 सब्जेक्टची टोटल करून मग पर्सेंट टाकायचे. बेस्ट ऑफ 5 आपल्याला काही कामायचं नाही, फक्त ते दाखवायसाठी आहे पर्सेंट जास्तच आहे. ठीक आहे, पण ते कमी आलेले पर्सेंट आपल्या कामाचे आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकायचे नाही, पूर्ण सब्जेक्टचे मार्क्स टाकायचे. त्याच्यानंतर तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. कुठचं? NCVT दिल्लीचं. ट्रेड कोणता असला पाहिजे? इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा, जे तुमचा ट्रेड असेल त्याच्यासाठी. आता जर कोणाचा MSBT मधनं पण डिप्लोमा मिळतो, 2 वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा मिळतो, तोही इलेक्ट्रिशियनमध्ये, तेही विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी इलिजिबल आहे, तेही अप्लाय करू शकतात. पण हे रेअर बोटावर मोजण्यासारखे विद्यार्थी जास्त काही नाही आहे, ते पण विद्यार्थी याच्यामध्ये काय असतील? पात्र असतील. आता मेन समजलं तुम्हाला 10वी आणि तुमचा काय झाला पाहिजे? ITI तुमचा झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतर अटी व शर्ती, वय किती असलं पाहिजे? 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. आता कोणाकोणाचं 18च्या पहिलेच ITI होऊन जातं, ते चालणार नाही. 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. जर तुम्ही राखीव किंवा तुम्ही आरक्षणामध्ये येत असणार तर तुम्हाला 5 वर्ष काय राहील? शिथिल राहील, किंवा 5 वर्ष तुम्हाला वाढीव वय मिळणार. म्हणजे 30 + 5 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. ठीक आहे, आता याच्यात सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हा जो पॉईंट आहे अटी शर्तीमधला, की जो विद्यार्थी आहे तो अमरावती जिल्ह्याचाच रहिवासी असला पाहिजे. तर जेवढे काही तुमचे मित्र आहे अमरावती जिल्ह्याचे, आता नसेल मित्र तर कोणत्या तरी ग्रुपमध्ये टाकून द्या, जेणेकरून अमरावतीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. अदर जिल्ह्याच्या विद्यार्थ्याला इथे अप्लाय करता येणार नाही. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की लिमिटेड फक्त अमरावती जिल्ह्याच्याच विद्यार्थ्यांकरता आहे, तिथचाच रहिवासी असला पाहिजे. आता हे माहीत कसं होणार? कपाळावर लिहिलेलं नसतं, पण तुमच्या आधार कार्डवरती जे तुमचा ॲड्रेस दिलेला आहे, आधार कार्डच्या पत्त्यानुसार तुम्ही कुठचे असले पाहिजे? अमरावती जिल्ह्याचे असले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी एकत्रित गुणपत्रिका ITIची, ठीक आहे, तिसरं एकत्रित गुणपत्रिका ITIची, त्याचं प्रमाणपत्र, ठीक आहे, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजेच ITIचं सर्टिफिकेट. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणपत्रिका प्रमाणपत्र कशाचं? 10वीचं, हे आधार कार्ड. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला अपलोड करायचं. तुम्हाला माहिती आहे अप्रेंटिसशिप पोर्टलवरती अप्लाय करावं लागतं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तिथे तुमचे डॉक्युमेंट अप्लाय करायचे. आठवणीने ITIच्या मार्कशीट, ITIचं सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट ठेवायचं सोबत, आणि आधार कार्ड एवढं तुम्हाला अपलोड करणं त्याच्यावरती कंपल्सरी आहे. आणि अपलोड नाही केलं तर तुमचा फॉर्म तिकडे रिजेक्शनमध्ये
जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघा तुमचं बऱ्याच विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर आम्हाला माहीत कसं होणार? तर तुमची ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एकदम करेक्ट ठेवायचा. तुम्हाला एकतर मेल येतो किंवा सरळ लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला ते फोन करतात सरळ किंवा तुम्ही जाऊ शकत असाल तर डिपार्टमेंटमध्ये लिस्ट पण लावली जाते. जे पॉसिबल झालं आमच्यापर्यंत आली तर आम्ही टेलिग्रामला टाकतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर कालावधी किती असणार? तर 1 वर्षाचा कालावधी असणार. आता अप्लाय जर करायचं आहे तुम्हाला तर अप्लाय करायसाठी तुम्हाला माहिती आहे apprenticeshipindia.gov.in. ठीक आहे. ORG नाही आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. आपल्या याच्यावरती बरोबर ओरिजिनल वेबसाईट टाकून ठेवलेली आहे. त्या वेबसाईटवरती क्लिक केलं की आपोआप तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टल ओपन होईल. आता हे जुनं आहे आणि चुकीचं आहे. ठीक आहे. तर या अप्रेंटिसशिप पोर्टलवरती तुम्हाला काय करायचं आहे? अप्लाय करायचं आहे ऑनलाईन सर्वात अगोदर. तेही कधीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे? तो करायचा आहे 16 फेब्रुवारी 2026च्या पूर्वी. तुम्ही म्हणाल मी 17ला करतो तर ते चालणार नाही. 16पर्यंतच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करत असताना तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबरची गरज पडते. तर हा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा आहे, तेव्हाच तुम्हाला ही अचलपूरची आपली ॲडव्हर्टाईज दिसणार. आता हे नेमकं कुठं टाकायचं? जुने असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण नवीन असाल तर सांगून ठेवतो. अप्रेंटिसशिप पोर्टलला लॉगिन केलं की डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटी टॅब येते. या टॅबवरती क्लिक केलं की इथे इस्टॅब्लिशमेंट नंबर सर्चचा ऑप्शन येते. इथे काय करायचं? तो जो मी आत्ता नंबर सांगितला तुम्हाला इथे इस्टॅब्लिशमेंट नंबर, तो नंबर काय करायचा? इथे एंटर करायचा. एंटर केला की तुम्हाला लिहून येते तिथे अप्लाय करायचं. काय करायचं? अप्लाय करायचं आपल्या ट्रेडसाठी. इलेक्ट्रिशियनवाल्यांनी इलेक्ट्रिशियन, वायरमनवाल्यांनी वायरमन आणि कोपावाल्यांनी कोपावरती. ठीक आहे. अप्लाय केलं की मग त्याची प्रिंट एक घेऊन घ्यायची. ठीक आहे. आता बघा मग त्याची प्रिंट घ्यायची आणि ऑनलाईन नोंदणी केल्याची प्रत, म्हणजे आता जे तुम्ही आता आपण जे अप्लाय केलं त्याची एक प्रिंट घ्यायची. त्याच्यानंतर तुमचे शैक्षणिक मूळ कागदपत्रामध्ये कागदपत्र आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, 10वीचा डिप्लोमा, ITIची मार्कशीट, ITIचा डिप्लोमा, तुमची कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि तुमची अर्जाची प्रत सोबत आधार कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहे? ऑनलाईन केले. बरं आता तुम्हाला ऑफलाईन नेऊन द्यायचे आहे. कुठं? या पत्त्यावरती जे मी हिरव्यामध्ये हे केलं आहे, अधोरेखित केलं, हायलाईट केलेलं आहे, त्या पत्त्यावरती अचलपूर जिल्हा अमरावती इथे नेऊन द्यायचं आहे. तेही कधी? 17 ते 27, म्हणजे बघा 16पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 16ची तारीख संपली की त्याच्यानंतर तुम्हाला 17 ते 27 10 दिवसाच्या आत तुम्ही काय केलं पाहिजे की सकाळी 10 ते सायंकाळी 5च्या दरम्यान तिथे तुम्हाला काय करायचं आहे? हार्ड कॉपी स्वतः सादर करणे. म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन सादर करायचे. पोस्टाने वगैरे ऑप्शन दिलेला नाही, पोस्ट वगैरे नाही, स्वतः तुम्हाला जाऊन तिथे नेऊन सबमिट करावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांची निवड होण्याची प्रक्रिया कशी असणार? तर निवड करण्याकरता 50 गुण तुमच्या 10वीचे 50% आणि तुमच्या ITIचे 50% असे दोघांचे मिळून, म्हणजे सरळ तुमच्या 10वीचे अर्धे गुण केले जाईल, ITIचे अर्धे गुण केले जाईल, त्याची टोटल केली जाईल, मग तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल, तेही कॅटेगरी वाईज. मग त्याच्यानुसार तुमचे काय बनणार? रँकिंग बनणार. मग त्याचं तुमचं सिलेक्शनमध्ये जर तुम्ही बसत असाल त्या गटामध्ये तर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल. आणि नाव असलं की तुम्हाला मेल किंवा फोन नक्की येतो. तर बरोबर लक्ष ठेवायचं आपल्याच्याकडे. ठीक आहे. तर ही सर्व माहिती होती कुठची? महावितरणचीच, पण कुठची? अचलपूरमध्ये. ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा निघत असतो. आता ज्या विद्यार्थ्यांना महापारेषण असो, महावितरण असो किंवा देशातल्या बऱ्याचशा टेक्निकल स्पर्धा परीक्षा, इस्रो असो, ONGC असो, अशा बऱ्याचशा परीक्षा असतात. या सर्व परीक्षेकरता जर स्पर्धा करायची असेल खास महावितरण महापारेषण करता, तर त्या विद्यार्थ्यांकरता आपल्या ॲपवरती, जे आपलं ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे. थेअरीचा एकदम डिटेल कोर्स आहे. डिटेल आणि एकदम सर्व व्यवस्थित अवेलेबल आहे याच्यामध्ये. तर तुम्ही याचा इंट्रोडक्शन बघू शकता किंवा मग अधिक माहिती तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनं पण घेऊ शकता किंवा ॲप डाउनलोड करून पण तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी लागलेले आहे वितरण पारेषणमध्ये त्यांच्याकडनं एक शब्द त्यांना विचारू पण शकता की याला आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो का, हे त्यांना तुम्ही विचारून कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर असा हा कोर्स आहे आपला. आणि जर जॉईन करायचं झालं तर ॲप डाउनलोड करायची आणि आठवणीनं ओपन माइंड गुरुजीचा कुपन कोड आहे तो यूज करायचा, जेणेकरून तुमचं 10% काय होणार? ऑफ होणार. ठीक आहे. तर ही कोर्सची माहिती होती अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त. ठीक आहे. आणि ही जी माहिती होती ती होती अप्रेंटिसशिपची, कुठची? अचलपूर विभागाची. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत किंवा या संबंधित जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या व्हिडिओला शेअर करून द्या. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.